पण तुम्ही अगोदरचे दोन्ही व्हिडिओ बघितलेत की आदर्श गाव वंजारवाडी अगदी बीडच्या जवळ असलेल्या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये आम्ही नानाला फोन न करता नाना आम्हाला भेटलेत. कारण नाना सरपंच आहेत आणि नाना याच गावात असतात. पण बहुतांशी गावाचा असा अनुभव आहे की सरपंच दुसऱ्या गावाला दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असतात आणि गाव मात्र वाऱ्यावर सोडलेलं असतं. पण नाना तसे नाहीत. नाना आम्हाला प्रत्यक्ष दिसलेत. नाना रामराम. रामकृष्ण नमस्कार. नाना या गावात आम्ही ऐकून होतो, अगदी जवळचेच आम्ही, काय लांबचे नाही. पण हे गाव बघितलं, मंदिर बघितलं, हे झाडं बघितलेत फणसाचे, आंब्याचे. हे कसं सुचलं नाना आणि किती वर्षाचा काळ आहे हा सगळ्या सुधारण्याचा? हा म्हणजे आपण कामाची स्पीड ह्या 10 वर्षात घेतली तसं परिस्थिती बऱ्याच दिवसापासून होती. पण माणसाला म्हणतात ना, गरज असली की बरोबर माणूस पर्याय शोधून त्याच्यात काय आपल्याला मार्ग काढता येईल त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक गोष्टीवर थोडं बारीक विचार करून थोडं चौकशी करायला स्वभाव असल्यामुळे आता झाडं लावायचे तर मग झाडं उगाच असे मोकार उठून कुठलेही झाडं नाही लावले आपण. बरोबर. ते एकतर आपल्याला त्याचं उत्पन्न भेटलं पाहिजे, 12 महिने हिरवे राहिले पाहिजे. नाही तर काही वेळेस काय होतं, आपण सावलीसाठी झाडं लावतो आणि नेमकं उन्हाळ्यातच त्याला पान टाकतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही झाडं निवडतानीच आंब्याचे झाडं त्याला एकड पानगळती असते, फणसाच्या झाडाला तर पानगळती जास्त होतच नाही, नारळ तर हिरवं राहतं आणि जांभळ तर लयच त्याच्यामुळे ती 12 महिने हिरवं दिसतंय आणि परत ग्रामपंचायतला त्याचं उत्पन्न पण भेटतं. ते उत्पन्नाचं कसं आहे नेमकं नाना? आंबे आलेले सध्या, आंब्याला आता आपण आंबे आम्हाला हे 3रं वर्ष आहे चालू. तर 2 वर्ष आम्ही पहिल्याने काय केलं, पहिल्या वर्षी तोडले आणि पूर्ण ट्रॅक्टरमध्ये भरून सगळ्या गावाला वाटून टाकले. ते व्हिडिओ पण व्हायरल झाले. हो हो, कायऱ्याची. हा. आणि 2 वर्षापासून आम्ही काय करतो, पहिल्या वर्षी व्यापाऱ्याला दिले 2.5 लाख रुपये गेले पहिल्या वर्षी. किती झाड आहेत आंब्याचे? आता आपल्याकडे 1000 झाडं येतं, पण काहीला फळं आले, ते काहीला नव्हते आले. पुन्हा दुसऱ्या वर्षी काय झालं, लोकांना परिसरातलं सगळं माहीत झालं, पाहुण्या रावळ्याला किंवा आंबा गोड आहे, दुसरी आंबा आहे, विदाऊट केमिकल आहे, त्याला आपण काही वापरत नाही, म्हणजे रासायनिक खत. त्याच्यामुळे प्रत्येक लोक आले, पाहुणे कुणी बी, की हे 2 झाडं मला आंब्याचे राहू दे म्हणायचे, तोडायचे, पोत्यात भरायचे, वजन करायचे, दुकानात पैसे जमा करायचे. त्याच्यामुळं मग ते सर्वसामान्य लोकांपर्यंत गेला तो आंबा खायला पाहिजे आणि कमी रेटमध्ये 50 रुपयाने देऊन टाकला. दशेरी वगैरे सगळ्या प्रकारचे एकदम क्वालिटीचं असल्यामुळे आता जांभळाला पण जांभळं भरपूर यायला लागले. तोवर बघितलं आता तुम्हाला दिसन लगेच रस्त्यात. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या रस्त्याला झाडं वेगवेगळे रस्त्याला वेगवेगळे झाडं लावले. गावाला येणारे 4 मार्ग आहेत का? 4-5 रस्ते येतात. 5 रस्ते. तिथून 4 रस्त्याला लावले, एक रस्ता शिल्लक आहे आमचा. तर आपण प्रत्येक रस्त्याला वेगळे झाडं, त्याला पाईपलाईन वेगळी, पुन्हा तिथपर्यंत मोटर वेगळी प्रत्येक रस्त्याला. बरं, हे जे मग पाणी द्यायचं काम असेल किंवा कसं, हे नियोजन कसं आहे नेमकं? प्रत्येक रस्त्याला गेलं की तुम्हाला असं ह्याचे पाईप टाकलेले आहेत आपण डायरेक्ट कंपनीतून आणून 1 इंच त्याला फुल मारलेले. प्रत्येक रस्त्याला वाल येतं, कुणीकडे फिरवायचं. हा, मग त्याला कर्मचारी आहेत आमच्याकडे 3. म्हणजे शासकीय जे कर्मचारी असतात ते सोडून बी काही कर्मचारी? शासकीय कर्मचारी ग्रामपंचायतले 2च असतात, पाणी पुरवठ्याला आणि सेवक. पण आमच्याकडे जवळपास 10-11 कर्मचारी आहेत. असं आहे? म्हणजे दुकानावर 3 कर्मचारी आहेत, हेअर सलून मध्ये येतं, पिठाच्या गिरणीवर येतं, आणि पाण्याचे वाल फिरायला, मोटर चालू करायला, पुन्हा झाडाची फाटी कट करायची, गवत असतं त्याच्यावर 3 कर्मचारी आहेत. म्हणजे कायमस्वरूपी हे ठेवलेले? हा, कायमस्वरूपी. त्याचा पगार आम्ही उद्योगधंदे जे आहेत आमचे त्याच्यामधून करतो. जे आंबे असतील किंवा गिरण असेल. आता ही गिरणी चिंतेची कशी संकल्पना? आम्ही गिरण बघितली तुमची, तुमचं किराणा दुकान बघितलं, कशी संकल्पना? आता काय झालं की मग सुरुवातीला आम्ही मिटिंग घेतली त्या गिरणीसाठी, किंवा आपल्याला असं गिरणी टाकायच्या किंवा हेअर सलून टाकायचे, किराणा दुकान टाकायचं, हे आम्ही टाकू, खर्चही करू, समज निधी उपलब्ध करून, लोकसहभाग असेल किंवा काही लोकांकडून उष्णिकास नाही होऊन. परंतु तुम्ही सगळ्या गावांनी इथं खरेदी केली पाहिजे. आता आम्ही चालू करायचो पंच कमिटी, तुम्ही जायचे बाहेर गावी. बरोबर. लोकांनी शब्द दिला मला की गिरणी ग्रामपंचायतची आणि किराणा दुकान पण जेवढे ग्रामपंचायतचे, म्हणजे हेअर सलून असेल, किराणा दुकान, त्याचा काही फायदा ग्रामस्थांना काय नेमकं? ग्रामस्थला आता 6 महिन्यापर्यंत उधारी. हा महत्वाचा. रेट रिजनेबल आहे. जे होलसेल आपण बीडला घेतो ते, बीडला जे रेट आहे ते रेटने आपण इथं विक्री करतो. ते पण 6 महिन्याच्या उधारीवर. आणि दळण 2 रुपये किलोनी देतो. अरे वा. त्याच्यामुळे तो फायदा आहे लोकांना. आता कटिंग झाडे आपण शहरामध्ये करायला 150 रुपये, 200 रुपयापर्यंत. आम्ही 70 रुपये तिथं कटिंग दाढी करून देतो. दोन्ही पण? म्हणजे हा फायदा आहे ना, खूप फायदा आहे. आणि पूर्वी काय असं कुठेतरी बसायचे आणि कटिंग दाढी करायची खेड्यामध्ये. आता तर दुकान बघितलं मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये असेल तसं असं दुकान.
केस म्हणजे हा फायदाच आहे लोकांना. बरोबर आहे. आज एसी हॉलमध्ये दुकानात बसून कटिंग गाडी करतो शेतकरी म्हणजे हे शेतकरी सगळे शेतकरी सगळे. आणि ह्याला हे सगळं 10 वर्षाचा काळ तुम्ही म्हणता की हा तुम्ही झटले जास्त वेग म्हणजे तुमची ही टर्म किती आहे? म्हणजे तुम्ही आतापर्यंत सरपंच या पदावर मला जसा मतदानाचा अधिकार आला हां आणि तसंच मी सरपंच झालो. माझा हा 7वा टर्म संपलाय म्हणजे 35 वर्ष. 35 वर्ष. हा. पण कामाकडे जास्त लक्ष मी ह्या 10 वर्षात दिलं म्हणजे आता पूर्ण वेळ. तुमचं रनिंग एज किती चालू? आता 61 चालू झालं. 61 म्हणजे तुम्ही तुमच्या 35 वर्ष झाले ह्या गावाच्या सरपंच पदावर आहे. त्याच्या आधी पण तुम्ही तरुण असताना त्यावेळेस या संकल्पना डोक्यात असताना डोक्यात होतेच ना. पण कसं असतं अधिकार असल्याशिवाय का राबवता येत? राबवता येत नाही. आता हे सगळं तुम्ही हे सगळं केलं व्यवस्थित. तर हे अगोदर तुम्ही कोणत्या गावांना भेटी दिल्या का? काही बघितलं होतं का? नियोजन काही केलं होतं का? मी काय करायचो, मी कुठेही प्रवासात चाललो तर मग काही रस्त्याने असं आपण हॉटेलवर थांबलो, एखाद्या गावात गेलो तर मग तिथून आपल्याला काय घेता येईल आणि मग तिथलं पाहून आपल्या गावात काय करता येईल किंवा मग आपण वेगळं काय करू शकतो. बरोबर. ह्या गोष्टी मी नेहमी चौकशी करून म्हणजे मी सहज जरी कुठं गेलो तरी माझं लक्षच असतं म्हणजे आपल्यासाठी काय करतो. चौकस दृष्टी. तर नाही ना तुम्ही हे हा विकास तर आम्हाला स्पष्ट दिसतोय. पण तुम्ही हा जो किल्ला बघू शकता तुम्ही. किल्ला दाटा किल्ले श्री क्षेत्र किल्ले भगवानगड आणि इथं कानिपनाथांचं मंदिर आहे. परत आता सप्ताह झाला आहे. ही धार्मिक बाजू पण फार सुंदर पद्धतीने तुम्ही स्वतः माळकरी येतो आणि भाऊबाबांच्या आदर्श विचारावर चाललात, छत्रपतींच्या आदर्श विचारावर चाललात. तर हे नेमकं गमक काय आहे की राजकारणी माणूस असा नसतोय बुवा, पण या ठिकाणी आम्हाला थोडं चांगलं वाटतंय. बरोबर आहे. पण काय राजकारण समाजकारण आपल्याला काही करायचं म्हणजे धर्माची जर साथ असेल तरच आपण करू शकतो. नाहीतर उदाहरणार्थ मी ज्ञान द्यायचं आणि मीच काहीतरी चुकीचं करायचं किंवा मीच 1 क्वार्टर घ्यायची मी सुद्धा म्हणणं माझं कोण आहे. बरोबर. आज दारू 100% बंद आहे आमचं. दारूमुक्त. दारूमुक्त गाव आहे, व्यसन कुठलंच नाही. आणि पुढची पिढीला जी आहे ती आम्ही हरिपाठाच्या माध्यमातून त्यांना एक तर धार्मिक बी सगळं शिकवतो, संप्रदायामधलं बी शिकवतो. आणि जे मुलं लहान मुलं मुली भेटले की आईवर वडिलावर घालून शिवाय द्यायचे एकमेकाला, ते आज हरिपाठामुळे भेटले की रामकृष्ण हरी म्हणतो. शिवी बंद झाली ना. किती आदर्श आहे बघा. वेळच नाही त्यांना. आणि हे जे मंदिर आता पाहिलं आपण तर हे मंदिर बांधत असताना म्हणजे नाना आम्ही एक मंदिर बांधले तर आम्हाला जवळपास 30 लाख खर्च गेला अशा दगडी. तर ह्याला खर्च किती लागला असेल? इतकं स्ट्रक्चर सुंदर आहे. याला खर्च तर खूप लागला आहे. पण एक टप्प्याने याचं काम जरी बघितलं तुम्ही तरी असं म्हणजे पाहितलं की असं मनात भरतंय लगेच. किल्लाच वाटतं. किल्लाच वाटतो. तसे ते रचना करत असताना त्याचा प्लॅन त्याची डिझाईन फक्त माझ्या डोक्यात होती. म्हणजे कुणी इंजिनियर वगैरे पण तुमचं शिक्षण कोणत्या गोष्टीत? नाही, माझं शिक्षण कुठलंच झालेलं नाही. असं तर नसणार ना. मी शाळेतच गेलो. पाठीमागे तुम्ही माणसं जास्त वाचले. मी दैनंदिन काम करत असताना किंवा समाजाला काय लागतंय, लोकात कसं वागलं पाहिजे त्याचा अभ्यास. त्याच्यामुळं बऱ्यापैकी थोडंसं नॉलेज आलंय. आणि कुठलं काय केलं पाहिजे, समज बंधारा करायचा कसा केला पाहिजे, रस्ता केला आहे तर त्याची साईट कशी आहे, तर कसा आकार दिला पाहिजे. म्हणजे हे पूर्ण प्लॅन तुमचा आहे? प्लॅन माझा आहे. आणि हे काम करत असताना मग हे जी दगड येतं हे किती दगड लागले ते आम्हाला सुद्धा सांगता येत नाही. म्हणजे किती ट्रॅक्टर लागले, किती हजार दगड लागले, किती दगड लागले. हे दगड म्हणजे कुठं पाडीला का? मग हा दगड काही पाडला आणि काही माझ्याकडे जुने वाडे होते गावात जे सोडून गेलेले. ह्या घरालाच तुम्ही व्यवस्थित केलं. असे वाडे खूप होते. असे का? 7-8 वाडे होते. मग ते दगड मोजले आम्ही हिरे आणि मग ते असे आतून पोकल्यांनी काढले, बाहेरून ओढून घेतले आणि ट्रॅक्टरमध्ये भरून आणायचं म्हणलं तर कोणी फुटत होते. मग आम्ही सगळं गाव 3-4 दिवस सगळे परिसर दिसतो ह्या पूर्ण दगड टाकलेले साखळी करून आपली एक द्यायचा. नाही, डोक्यावर आणले सगळे. असं का? पहिले तर असे रस्ते नसणार. नाही गावात याला गाडी म्हणजे आता आम्हाला एक जणांनी सांगितलं तिथे एक पिठाची गिरणी होती, तिथं चालता पण येत नव्हतं. कोणत्याच रस्त्याने चालता येत नव्हते. सगळा डोंगर आहे. हा डोंगर आहे ना? हा डोंगर आहे. गावात रस्ते डोंगर आहे, मंदिर बी डोंगर होते. आणि जर समजा ही सगळी तुम्ही करत असाल, तुमची अशी एक मित्रमंडळी असतील किंवा तुमच्या दररोज सल्ला मसलत असेल, असा काही ग्रुप असेल तुमचा की जे नेहमी साथ देणार असतील? नाही, असतेच नाही. साथ दिल्याशिवाय तर कुठलंच काम होत नाही. मी सगळ्याला विश्वासात बी घेतो, परंतु सगळ्याच ऐकून बी घेतो. बरोबर. पण मी करतो माझ्या मनाने. बरोबर. म्हणजे ऐकून घ्यायचं सगळ्याचं, पण जे योग्य असेल ते घ्यायचं, जे चुकीचं असेल ते आपल्या पक्षी व्हायचं आणि पुढं चालायचं. अशा पद्धतीने काम करतो.
सुंदर संकल्पना आहे नाना, आणि तुमची ही संकल्पना आजूबाजूच्या परिसरामध्ये जाण्यासाठी भविष्यात ते प्लॅन आहेत. प्लॅन तर माझे असे आहेत की आता आपलं गाव आमचं तर बऱ्यापैकी आता झालंय समज. तर जे बी मला कुठले परिसरातले गावातले लोक बोलत आहे तिथं जाऊन त्यांना मदत करू लागणं, झाडं आहेत ते झाडं कशा पद्धतीने लागले पाहिजे जेव्हा आम्हाला अनुभव आहे ते दुसऱ्याला देण्याचं किंवा मदत करण्याची 100% मानसिकता आहे, ते मला करायचं. नाना आम्ही बघितलंय की आता भगवानगडाचा जो भगवान भक्तीगडावरचा दसरा मेळावा असेल, आपला श्री क्षेत्र नारायणगडावरचा दसरा मेळावा असेल, तुम्ही त्या ठिकाणी 2 स्टॉल ठेवले होते आणि दोन्ही बांधवांना, दोन्ही समाजातील बांधवांनी त्या ठिकाणी फराळाचं अन्नदानाचं काम केलं. तर सगळा एकोपा हा कसा तुम्ही अखंड ठेवला आहे? नाही आता माझ्या डोक्यात काय होतं की जे हे वातावरण आहे तर ह्याला कुणीतरी सुरू केलं पाहिजे. म्हणजे दूषित वातावरण झालं आहे बीड जिल्ह्यामध्ये, तर ह्याला एक संदेश द्यायचा आहे. तर मग संदेश आपण सांगून देऊ शकत नाही, बरोबर, बोलण्यापेक्षा आपण कृतीतून जर केलं तर मग आम्ही सगळे बसलो गावाला इथं आणि मग तुम्ही म्हणलं इथं करायचं, कोणी म्हणलं तिथं करायचं, नाश्त्याची सोय, पाण्याची सोय. मग मी म्हणलं आपण काय करू, इकडं भगवान भक्तीगडावर लोक जातात आणि तिकडं नारायणगडावर जातात. मग तिथं आपण नगर रोडला चौकात ते मेन एकच बोर्ड, एकच बोर्ड, एकच पॅन्डॉल आणि मग इकडं मार्ग दाखवला भगवान भक्तीगडाचा तिकडं नारायण, आणि तिकडं नारायणगडाचा. बरोबर. आणि म्हणजे गुरु शिष्याचं मेळ तुम्ही तिथे घातला. आणि महाराजांचे फोटो टाकले दोन्ही गडावरचे. आणि खरोखर ते इतकं बी सुंदर छान झालं ते की प्रत्येक आलेला माणूस दोन्ही बी समाजातले आणि दोन्ही भक्त ते भेटायचे एकमेकांना, भेटायचे बी आणि नाश्ता करून जायचे. हे सगळ्यात म्हणजे बरोबर एकदम व्यवस्थित झालं ते. पंगत- मनाला समाधान वाटलं. खूप खूप समाधान. म्हणजे आजच्या या वातावरणात तुम्ही जो पायंडा पाडला हा कुणीतरी घ्यायला पाहिजे होता. हे सगळ्यांनीच केलं तर अधिक चांगलं झालं. अगदी बरोबर आहे. फक्त वैजनाथ नानांनीच करणं कामाचं नाही, ते सर्वांनी हे असं काम केलं पाहिजे. म्हणजे नाना तुमच्या कामाचा सर्वोच्च चांगला जर काम असेल आत्ताचं आमच्या, म्हणजे आता आम्हाला कळालं नाही हे, पण तुम्ही ते जे केलं ते अलौकिक होतं. म्हणजे भाऊबाबा छत्रपतींच्या आदर्शावर कसं चालतो माणूस, बरोबर अगदी तुम्ही ते कृतीतून दाखवलं. तर भविष्यामध्ये पण तुमच्या हातून ह्या अशाच सेवा आजूबाजूच्या परिसराला 100%. आणि भविष्यात काही गाव सोडून काही प्लॅन आहे का बाहेर जायचा, म्हणजे नेतृत्वाचा काही? आता परित चालू मागे मी आता मी जिल्हा परिषद लढलो होतो, पण लढले होते का? संदीप भैया आम्ही दोघं एकमेकाच्या विरोधात होतो. असं आहे का? आता आहेत बरोबर, बघू आता काय होईल ती त्या पद्धतीने. भविष्यात जर तुम्ही त्या टप्प्यावर जरी गेले तरी तुम्ही तिथं जिथं राहता संपर्कात असतो लोकांच्या सारखं. वा. तर नानांचा हा जो विकासाचा हा बोला आशीर्वाद आहेच लोकांचा सगळ्या. नाही बरोबर. आणि आपली काम करण्याची पद्धत ही सगळ्यांनी लोकांनी जवळून बघितली. आपण काय नुसतं मग जातीपातीच्या बंधनाच्या पलीकडे घेतो. एके दिवसासाठी काम करत नाही आपण, असं कंपल्सरी सगळ्याला धरून. नाना तुमचं घर म्हणजे इथंच राहतं का? नाही, राहायला मी बीडला आहे, पण इथंच सकाळी आलो की संध्याकाळी 9-10 वाजता परत जातो. हाकीच्या अंतरावर. फार छान वाटलं नाना तुम्हाला, म्हणजे धन्यवाद. रामकृष्ण हरी. नानाचा हा आदर्श म्हणजे आदर्श हात, आदर्श त्यांचे चरण खरंच एका कीर्तनकाराला किंवा एखाद्या संप्रदायातील माणसाला भेटलं जसं वाटतं, अगदी तसंच वाटतं. नानांचे हे काम जग पातळीवर आत्ताचं, म्हणजे अजितदादांचा किस्सा विसरलो तुम्ही. नेमकं अजितदादा जे हयात होते आत्ता, तर अजितदादा जायच्या आधी 1-2 महिने का काय अगोदर येऊन गेले. तर कसं ते नियोजन तुम्हाला सांगितलं होतं अगोदर? नाही, आम्हाला दादांनी काही सांगितलं नाही. अचानक 17 सप्टेंबरला बीडमध्ये कार्यक्रम होते त्यांचे नियोजित, आणि नियोजित कार्यक्रम असल्यामुळं ते बीड शहरातच होते. ते आम्हाला म्हणजे हुतात्मा चौकातला कार्यक्रम संपला आणि इकडं पोलीस ग्राउंडवर आले, तिथला कार्यक्रम केला त्यांनी झेंड्याचा, आणि डायरेक्ट गाड्या त्यांनी वंदरवाडीकडे काढल्या. वंदरवाडीकडे गाड्या काढताना ना आम्हाला सांगितलं ना, गाडीत बसलेल्या लोकांना सांगितलं, कुणालाच सांगितलं ना. डायरेक्ट गाड्या गावात वाढल्याच्या नंतर मला एक जणाचा फोन आला, म्हणले नाना दादा ना आम्ही गावात आलो. म्हणलं माहितीच नाही, म्हणले आलो की या तुम्ही. बीडमध्ये होतो, मला व्यवस्थित. बरं, अशा टायमाला काही तारांबळ व्हायची गरजच नाही ना, रस्ते स्वच्छ. ते कसं कधी कधी नवीन गावात नेता यायला लागले की लोकांना स्वच्छ करायला लागतं, अशी तर पद्धतच करायची गरज नाही. ते इतकं स्वच्छ होतं. पाऊस चालू होता, छत्र्यात धरून दादानी गाव बघितलं, पण कुठं माती नकाला सुद्धा कोणाच्या लागली नाही पूर्ण गावात. नानाने मला वाटतं त्याच दुकानावर काही इथं दादाना आम्ही उभं राहिलो होतो. आता ह्या लोककल्याण किराणा स्टोअर, या अशा सगळ्या लोककल्याण नाव आहेत. सगळ्या किराणा असेल, ग्रामपंचायतचा गॅस असेल, लोककल्याण नावाने सगळं चालू होतं आपण.
लोकांचं कल्याण करण्यासाठी. लोकांच्या मग दादानंतर भेट झाल्यावर काय चर्चा झाली? नाही, दादांची नंतर बॅडलं की भेट झाली नाही आमची. पण नाही ते इथं- दिवशी इथं भेट झाल्यानंतर दादांनी इतक्या मोकळ्या मनाने सगळ्या गप्पा मारल्या. येऊन आमचे जे कर्मचारी होते, महिला मंडळ होते, हां हां गिरणीतल्या महिला तुम्ही बोलल्या, दुकानातल्या महिला तुम्ही बोलल्या, हां सगळ्या संघ सलूनच्या त्या कारागीर बरोबर बोलल्या. इतक्या फेस होते दादा की आणि ते ह्याचं काय सांगितलं होतं? इथे एक रोप होतं पिंपळा ते बघा ते आलं ते आहे, ते काढलं तरी ते उगतंय. ते उगणार ते. हां. तर ते दादानी बाकीचं सगळं व्यवस्थित केलं. फक्त ते पिंपळाचं झाड डॅमेज करून नेलं ते. बघा दादांची सूक्ष्म नजर. आज खरोखर म्हणजे वर दाटून आला आहे. दादा मला म्हणले होते की मी 100% परत गावात आहे, तुझी काय अडचण असेल ती मला सांगत तर मी तुझ्या पाठीशी बीड जिल्ह्याचं दुर्दैव म्हणायचं हे खंत आपल्या सगळ्याला कायमची आहे. आणि दादांची एक सुंदर आठवण म्हणजे यांच्या गावकऱ्यांसाठी अचानक दादा आले आणि हे सगळं गाव बघितलं. नानांना या पुढील कामासाठी आणि त्यांच्या पुढील राजकीय भवितव्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक बघणाऱ्या बांधवांनी जर बीड तालुक्यात बीड जिल्ह्यामध्ये नारंगडाच्या बाजूला नवगणराजुरीच्या बाजूला असलेल्या गावामध्ये जर परिसरामध्ये कुठं आलात तर नक्कीच या वंजारवाडी गावाला भेट द्या. या ठिकाणचं कनेपनाथांचं आणि श्री क्षेत्र किल्ले भगवानगडाचं दर्शन घ्या आणि नानासारख्या यांचा एक आदर्श तुमच्या जीवनामध्ये नक्की घ्या आणि प्रामाणिक राहून या जनकार्यासाठी आपल्या जीवनामध्ये तो बदल घ्या, स्वीकारा. तेवढी एक मनोकामना करतो. थांबतो. नाना, धन्यवाद. रामकृष्ण.